मग आपली बी लढाई आहे सुरू. इकडे या तुम्ही काय करत असता? हे दूध पाड, हे दूध पाड. हे दूध पाडणं मग ता ठेवलं ना ते तर झाडू मारून. मी झाडू मारते. आता मी दूध कुठलं आवाज रे त्या मजा काय नका करू ना. किती मोठं दूध आहे ना. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. समान न्यायालयात कोर्टानं अधिकार दिलाय माहिती आहे काय? आदेश की घर दोघांचं आहे ना, दोघांचं आहे ना. मग बायकोले नवऱ्यानं प्रत्येक कामात मदत केली पाहिजे. हे कायच्यासाठी की एक लय हुशार बाई आहे ते काय म्हणते की नवरे बायकाईले कामं करू लागतात, त्याच्यात दम नाही. आता आमच्या नवऱ्यात जर दम नसता आता काय माहीत बा, लेकरं काय दुसऱ्याचे आणले का आपण? आमच्या नवऱ्यातही दम आहे आणि त्याच्या बायकोतही दम आहे. तुम्ही म्हणता वाट्या नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. दीदी गेल्या बेटे शाळेत, चल ब्रश कर तू. आणि त्याच्यानंतर अजून एक तुला सांगते की मला जरी शरीर नसेल, जरी वाट्या छात्या ते तू म्हणजे छातीला ही बाई वाटी म्हणते, जरी मला वाट्या नसतील ना तरी पण मला सोन्यासारखे 2 मुलं आहेत जे ह्यात आहेत म्हणजे जिवंत आहेत. मस्त रानात उडत आहेत, खेळत आहे आणि भरपूर मला त्रास देत आहे. इतका त्रास देत आहे की जेवण करताना शी करतात, सू करतात आणि काय काय करतात ते मलाच माहिती आहे, बरोबर. त्याच्यानंतर मला आणि माझे 2 मुलं देवाघरी पण गेलेले आहेत, त्याच्यामुळे 4 मुलांची आई आहे मी. तर तू ते मला शिकवू नको की तुझ्याकडे शरीर नाही आहे, पण आई आहे मी, समजलं का? आई आहे मी. माझ्या शरीराचा आणि त्या वाट्याचा काही संबंध नाही, माहिती आहे का? कोणते जमीन ते महत्त्वाची असते ना जिथून पीक उत्पन्न होते, बरोबर. आम्ही सुपीक आहोत, त्याच्यामुळे आम्ही 2 मुलांची आई आहो. आमच्या शरीराचा आणि छातीचा काही संबंध नाही, बरोबर. तर चला कामं करतो, यावेळी तेच काम आहे. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर भरपूर लोकांना प्रश्न आहे की आमच्या घरात टॉयलेट आहे की नाही, आम्ही हँडवॉश वापरतो की नाही. त्याच्यानंतर माझ्या छात्यांवर, वाट्यांवर आणि काही बोलून पण काही लोक एवढे खोटे बोलत आहे की आता म्हणतात आम्ही त्यांना बोललोच नाही, आम्हाला असं म्हणायचं होतं, आम्हाला तसं म्हणायचं होतं. म्हणजे दुधाला जायचं आणि भांडं लोपवायचं किंवा मग मी नाही त्यात नेन कडी लावा हात नेन. आणि आता काल्पनिक पात्र आहे किंवा आम्ही काल्पनिक घटनेवर बोलत आहे. म्हणजे कसं आहे, कायद्याचा दणका आपल्याला बसणार आहे माहिती असलं ना तर लोक असे पळवाटा काढतात. तर असो, श्री स्वामी समर्थ. आणि आजचा होता गुरुवार आणि गुरुवार माझ्यासाठी खूप खास असतो हे तुम्हाला पण माहिती आहे. तर इथं सगळ्यात अगोदर मी काय करत होती तर स्वरा शाळेत गेलेली होती आणि आता मी इथं क्लीनअप करत होती घरातलं. तर घरातलं क्लीनअप करण्याची सुरुवात होते किचन क्लिनिंगपासून. तर मी इथं सगळ्यात अगोदर बेसिंगमध्ये भांडी घासत आहे आणि हा गॅस ओटा आणि हे बेसिंग मी दररोज तुम्हाला दाखवत असते की माझ्याकडे आहे. आता बघा इथं नळ पण आहे आणि बेसिंगमध्येच मी भांडे घासत असते. तर त्या बाईचं असं म्हणणं आहे, काय माहिती हिच्या इथं बेसिंग आहे की नाही. अगं बाई, येडपट नालायक बाई, कोणाकोणाचं कसं कसं करा तुझं हे मला कळतच नाही गं बाई. आता रोज तू माझा गॅस ओटा बघते तर भोकणी झाली का? 2 चष्मे तर आहेत तुला, अजून भिंकाचा 5वा चष्मा लावून घे. तुला हे दिसत नाही का मी बेसिंगमध्येच भांडे वगैरे घासते. उद्या म्हणशील की काय म्हणशील तुला माहिती बाबा, तुझ्या नांदी मी लागू शकत नाही. असो, तर इथं आता सगळ्यात अगोदर देवघर स्वच्छ करायला घेतलेलं आहे. बाकीचे कामं आटोपले होते आणि आज ना गणेशजी काय करतात, नेहमी दूध गॅसवर ठेवलं की लक्षच देत नाही. त्यांच्यामुळे ना या हप्त्यात 3 ते 4 वेळा दूध उतू गेलेलं आहे. त्यांच्यामुळे माझं त्यांचा आज भयंकर म्हणजे वाद झालेला होता फक्त त्या दुधामुळे. कारण ते एक तर दुपारी दूध गरम करत नाही, कारण दुपारचा चहा त्यांच्याकडे असतो, सकाळचा चहा माझ्याकडे असते. आम्ही आमची कामं वाटून घेतलेली आहेत, त्याच्यामुळे ते दुपारचा चहा करता. तर मग चहा करताना त्यांना मी सांगत असते की बाबा दूध तुम्ही गरम करून ठेवत जात.
एक तर ते दूध गरम करून ठेवत नाही आणि मी दूध गरम करून ठेवलं तर त्याने ते उतू जाऊ दिलं. मी भरपूर गरम झाली होती. तर इथं आज देवघर मस्तपैकी कडक पाणी म्हणजे गरम पाणी करते मी आणि त्याच्यात डिशवॉश निरमा वगैरे टाकते आणि पूर्ण देवघर मी त्या कपड्याने पुसून घेत असते. कारण आपण दिवे वगैरे लावतो ना तर खूप असं खराब होऊन जाते. तर मी बघा देवघर स्वच्छ करून ठेवलं होतं आणि याच्यात ना स्वराजचे खेळणे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे ज्या पायऱ्या त्याच्यावर आपण ठेवतो आणि हे ते बोर्ड, हे देवाचे भांडे सर्व वॉश केलेलं होतं, देवपाठ वगैरे सर्व. आणि नंतर पूजा वगैरे केली, स्वामींच्या फोटोंना हार अर्पण केला. आमचे गजानन महाराज आहेत ते पण, त्यांचा पण फोटो आहे माझ्याकडे. आणि अशा पद्धतीने मी देवघराची पूजा आणि स्वच्छता केलेली आहे. कारण आजचा होता गुरुवार. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. तर त्याच्यानंतर इथं गणेशजी बसलेले आहेत कारण उपवास होता. तर मला इथं करायची होती खिचडी आणि स्वराजसाठी करायचा होता उपमा, कारण तो पण जेवण त्याचं बाकी होतं. तसंच स्वरा सकाळी शाळेत जाते ना तर तिच्या टिफिनमधली एखादी पोळी मी स्वराजसाठी नाश्त्याला ठेवत असते. तर एका साईडने मी साबुदाण्याची खीर केली होती आणि एका साईडने उपमा केलेला होता आणि एका साईडने साबुदाण्याची खिचडी केलेली होती. अशा पद्धतीने मी तिन्ही एकदम रपारप सर्व करून टाकलेलं होतं. तर इथं मला साखर पाहिजे होती त्या खीरमध्ये टाकण्यासाठी आणि मला आज एवढा वेळ नव्हता आणि भूक प्रचंड प्रमाणात लागली होती. कारण की भरपूर कामं केले होते, देवघर स्वच्छ करणे, क्लीनअप करणे, फरची पुसणे, फरची पुसणे, त्यांना कपडे वॉश करणे. त्याच्यामुळे भरपूर असा मला वाटतं साधारणतः 1 ते 1:30 वाजला होता आणि मला भरपूर भूक लागली होती आणि देवपूजेला गुरुवारच्या भरपूर असा उशीर होतो त्याच्यामुळे. तर गणेशजीची हे सवय बरोबर नाही आणि मग आम्ही असेच भांडतो. आम्ही ते म्हणतो ना टॉम अँड जेरी, तुझ्या वाचून करमे ना आणि तुझ्यासोबत भांडण केल्याशिवाय जमेना, असं आमच्या दोघांचं काम आहे. आणि प्रत्येक नवरा बायको मांजर बोक्यासारखे आमच्यासारखेच भांडत असतात, तेही मला माहिती आहे. फक्त एवढं आहे की आम्ही दाखवतो, कोणी दाखवत नाही. तर असो इथं तेल गरम झालं, त्याच्यात टाकला बटाटा आणि मी काय करते, शेंगदाण्याचं जे कूट असते ना त्याच्यात मी मीठ आणि तिखट टाकून देत असते आणि ते कूट पण टाकून देत असते आणि नंतर साबुदाणा टाकत असते. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मी एकजीव करून घेते आणि थोडंसं पाणी शिंपडते आणि ते झाकून ठेवते. नंतर काय आपली 5 मिनिटात साबुदाण्याची खिचडी तयार आहे, त्याच्यासोबत ताक. तर तुम्ही पण या सर्वजण फराळ करायचा. आणि श्री स्वामी समर्थ, शुभ गुरुवार आणि विदर्भातील श्री गजानन महाराज की जय. अरे बापरे, इकडे या तुम्ही काय करत असता? हे दूध हे दूध पाहिलं मग ता ठेवलं ना ते तर झाडू मारून. मी झाडू मारते, तुमचं काम नाही का लक्ष ठेवणं म्हणून? तुम्ही काय करून आलते? मी टीव्ही बघून आणतो. टीव्ही एवढं अर्जंट आहे का तुझ्यापेक्षा? हाव नाही पाहिला गं. काय काम नाही का सांग ना. सांगलं म्हणजे तुम्हाला वाचले मला काय नाकाले येतं, नाकाची छिद्र घुसले काय? हो बुजले ना. काल तुमच्या त्यानं दूध फुटलं म्हटलं. मग फुटलं तर आवाज तर कुठंच नाही आला. आता मी दूध फुटलं आवाज तर काही आला. मजा काय नका करू ना, किती मोठं दूध वाया गेलं. मग काय काम नाही काय? काम नाही का म्हणजे तुमचा काय दिवसभर ते पिक्चर बघायचे काम आहेत काय? बस किती झाडू मारून गेली खाली. मग गरम काऊन नसतं ठेवत? संध्याकाळी करत असतील. संध्याकाळी याच्यात बुद्धीच नाही दिली ना देवानं. दिली ना बस. बुद्धीचा दाता म्हणतात, काहीच बुद्धी नाही आहे माणसाले. तुला दिली ना बस. तर आपण तर ते जातो. आपली लढाई चालू आहे कशी पाहू. आपली लढाई आहे मग आपली बी लढाई आहे सुरू. घुसला बरं हालू की नाही शकत, पण तुम्ही असं हालू पण नाही शकत. एका बुक्क्यात म्हणून थोडी एवढा मोठा वेळ दूध वाया गेला गजात. एवढा मोठा माझा पिक्चर चालू दाखवा तिकडा. मॅड माणूस, पागल बाई, पागल मेंटल. कोण झोपतं बाळा तू? झोपत. टमाटे कोण चोरून आणले? कोणाचे आणले चोरून?
जेवण करू देत नाही? काय म्हणतात? करू द्यावं त्याला जेवण. हो ना म्हणा. तर असा असतो आमचा धिंगाणा. नंतर आम्ही सोबत जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर आता आमची झालेली आहे झोपायची वेळ. तर इथं बघा तिघं बाप लेकं मिळून कशी टी व्ही बघतात आणि तो कोणता तरी पिक्चर आहे तो हे बघत होते. स्वराज बघा एकटक लावून टी व्ही बघत होता, गणेशजी पण बघत होती आणि स्वरा पण बघत होती. आमचे जेवण वगैरे झाले होते. तर आजचा माझा गुरुवारचा ब्लॉग, त्याच्यानंतर आमचं टॉम अँड जेरीचं भांडण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता, कोणीही जास्त ओव्हर कॉमेंट करू नका.